नमस्कार. वैशालीज किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत. आज आपण एक इन्स्टंट रेसिपी बघणार आहे. कैरीपासून चटणी कशी बनवायची कैरीची ते बघणार आहे. या ठिकाणी मी एक कैरी घेतलेली आहे, स्वच्छ धुवून घेतलेली आहे. आता आपण त्याचं साल काढून खिसून घेणार आहे, मग पिळून घेणार आहे कैरी आणि मग त्याच्यामध्ये गूळ घालून घेणार आहे आणि वरतून मग मोहरी आणि हिंगाचा तडका मारून थोडंसं लाल तिखट घालून मिक्स करून घेणार आहे. ही कैरीची चटणी खूप टेस्टी लागते. कैरी खिसून झालेली आहे माझी. या ठिकाणी मी पिळून पण घेतलेले आहे. त्याच्यामधलं पाणी काढून घ्यायचं, कारण मग गुळामुळे पण कैरीला पाणी सुटतं. आणि मी गूळ खिसून घेतलेला आहे. आता आपण या कैरीमध्ये गूळ हा मिक्स करून ठेवणार आहे. आणि मग वरतून आपण याला मोहरीचा तडका देणार आहे. हे असंच मिक्स करून झाकून ठेवायचं, म्हणजे गुळाचं पाणी पुन्हा सुटतं याला. गूळ कैरीमध्ये छान मिक्स झाला की कैरी पण छान लागते आपली. हे असंच आपण याला आता झाकून ठेवणार आहे. कैरीला आपल्या गुळामुळे पाणी सुटलेलं आहे, बघू शकता तुम्ही. थोडंसं एक चिमूटभर मीठ टाकायचं याच्यामध्ये आणि थोडंसं मिरची पावडर टाकून घेतलेली आहे मी याच्यामध्ये. इथे तेल गरम करण्यासाठी ठेवून दिलेलं आहे पातेल्यामध्ये. थोडासा चिमूटभर हिंग टाकणार आहे मी याच्यामध्ये. आणि तेल गरम झाल्यानंतर थोडीशी मोहरी पण आपण टाकणार आहे याच्यामध्ये. छान अशी तडतडून द्यायची मोहरीला. आणि मग आपण कैरीमध्ये हा तडका घालून मिक्स करून घेणार आहे. मग आपली कैरीची चटणी तयार होणार आहे. तर छान अशी तडतडून द्यायची मोहरी, थंड करायचा तडका आणि मग आपण याच्यामध्ये घालून घेणार आहे. आता आपली मोहरी छान तडतडली आहे. मी गॅस बंद करणार आहे. कैरीमध्ये मी हे सगळं तडका वगैरे मिक्स करून घेतलेलं आहे आणि आपली ही कैरीची चटणी छान अशी तयार झालेली आहे. तर तुम्ही जेवणासोबत, पराठ्यासोबत खाऊ शकता. सध्या कैरीचा सीझन चालू आहे, त्यामुळे तुम्हीही घरच्या घरी नक्की बनवून बघा. ही रेसिपी मी आमच्या सरांकडून शिकलेली आहे, कुलकर्णी सरांकडून. थँक्यू सर. तर तुम्ही घरच्या घरी ही कैरीची चटणी बनवून बघा. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉनही प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझ्या नवनवीन रेसिपीज बघायला मिळतील. तोपर्यंत खात राहा.